Yeah.
उदास विचार वेचक उत्तमची गती तोय पावे उत्तमची गती तोय पावे उत्तम भोगिला जीवा खाई उत्तम भोगिला जीवा परउपकारणी परनिष्ठा परस्त्रिया सदा बहिणी माझ्या गाई गाई पशुचे पाल दया गाई पशुचे पाद दया गाई पशुचे पाद दारिया जीवना वना माती दारिया जीवना वना माती दारिया जीवना वना माती शांती रूपे डोळे कोणाचे वाईट रूपे डोळे कोणाचे वाईट शांती रूपे डोळे कोणाचे वाईट कोणाचे वाईट वाढवी महत्व वडिलाचे वाढवी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी पुन्हा शांती रूपेनो हे कोणाचे वाईट वाढवे महत्व वडिलाचे आता या शब्दाचा अर्थ कसा केला शांतपणे आपण शब्दाचा अर्थ काढायचा कसा आपण एवढा सुद्धा म्हणता काय माणूस शांत आहो म्हणून शांती मनामध्ये धरून आपला व्यवहार चालून शांतीसारखं सुख नाही आणि शांती धरून जर काम केला तर वाढवे महत्व वडिलाचे जो आपलं कोणी कुळगोत्र म्हणा वडील म्हणा आणि त्या वडिलाचं महत्व आज कसं वाढील आज आपल्या देवदास राठोडनं आपल्या वडिलाचं मनपूर्वक वाढवे महत्व वडिलाचे माझ्या पदरचं नाही गात्यामधला अभंग आहे वाढवे महत्व वडिलाचे मग उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी अशा प्रकारे त्या मुलानं आई वडिलाची सेवा केली आणि आई वडिलाला मनोगत वचन ऐकून चाललं तर तो सुद्धा जीव उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे हे 5 चरणाचा शब्द शहार्थ आहे 6व्या चरणात तुकाराम महाराजांनी शेरा मारला म्हणजे मोबाईल आपण लॉक करतो ना तसा लॉक करून टाकला आपण तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ म्हणजे जो कोणी संसारला माणूस आलेला आहे आणि त्या माणसानं ह्या गोष्टी 6 केल्या तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ आश्रम म्हणजे घर आपण थोडक्यात कोपी बंगला उदाहरणार्थ वगैरे वगैरे म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं लॉक बंद करून टाकलं काय तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे त्याला 33 कोटी देवाचं बळ सांगितलं आणि मग तो सुद्धा माणूस उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी विठाला पुण्य पावन या नगरीमध्ये खाली मारुतराय आपल्या साक्षात आहेत सर्वाला आजूबाजूला महादेव आहे मंदिर आहेत पांडुरंगाचा वरी विठ्ठल मंदिर आहे म्हणजे आपलं हे छोटीशी नगरी झालं तर हे पंढरपुरासारखं आहे कारण चारी बाजूला आपले देव आहेत हिडता देशांतरी लक्ष चौऱ्यांशी गाव हिडता देशांतरी लक्ष
ऐसे करे तुझे पाय चित्ती धरी. देवा, मी कसल्याच प्रकारचा मी असलो तरी तुझे पाय मी रात्रंदिवस आठवी, तुझे पाय चित्ती धरीन. उपजला भाव तुझे कृपेशी जावो, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. महाराज म्हणले जरी मी कसला जरी असलो तर तुझ्या पायापाशी मला जागा द्या. पण जागा द्या हे खरी आहे. महाराज म्हणले जागा देता कुणाशी द्यावा, कुणाला कशी द्यावा. जो कोणी अशा 6 प्रकारे वागल, उत्तमची गती तो एक पावेल. अशा संसारामध्ये राहून आपला परपंच सुधारित करून उत्तम भोगेल जीवखानी त्याला जागा ही मिळते, उत्तरला जागा मिळत नाही. रात्रंदिवस कबाड कष्ट करणाऱ्या माणसाला अशा 6 गोष्टी आपल्या संसाराच्या त्यानं अनुकृत आल्या. शांती रूपे नव्हे, कोणाचे वाईट मनाला कुणाचं जर वाईट ना गेलं वाईट, त्याला ही गती मिळते, त्याला उत्तमची गती मिळते. काय झालं, आणि जर अशा कोणी नाही करणार गेलं तर मग तू पोटासाठी संत म्हणजे आपला आमासाठी, आणि झाले कलित पोटासाठी संत झाले कलित बहुत. त्याचा आज उतार आहे. चला चला ते उदाहरण सांगतो. एक साधू महात्मा गावी जात होता. जात असताना चलत 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 जाऊ लागला. आता आपल्या काही माणसं बरीच सौशाला गेले, काही उसाला गेले, काही धंद्याला गेले, काही माळाकुळा गेले. असे जात असताना एका घरावरून एक साधू माणूस जाऊ लागला. वेश धरला साधूचा, नव्हता साधू, ढोंगी माणूस होता. साधूचा फक्त वेश धरला पण माणूस ढोंगी होता. जाऊ लागला आणि त्या ठिकाणी दुर्घटना घडली होती. कोणती? तिथली एक बाई लेक मिळती. आता तुम्ही म्हणता मेल्या म्हणजे तिथलं असं मरून नाही, असं नाही, मागलचं उदाहरण आहे. बाई लेक मिळती, त्या घरून जाऊ लागला पळत पळत. आणि त्यांनी आता आम्ही ह्या तंड्यात 1-2 दिवस पाहिले. आता कुणाचं घर कसं आहे, साहेबाचं घर कसं आहे लक्षात आलं. मग लक्षात आल्यावर त्याच्या लक्षात होतं की हे घर चांगलं आहे, आपण इथे फोन करावं. मुदाम ते वेळेस धरला साधूचा, पळत गेला. जाते वेळेस म्हातारी बसली होती. ते आपल्या मुलीचं दुःख करीत बसली होती. दुःख करू लागली. काय माझ्या मुलीचं वाटोळ झालं, काय माझ्या मुलीचं वाटोळ, असं दुःख करीत तिच्या त्या घरचा परिवार संपूर्ण शेताकडे गेला. उन्हाळ्याचे दिवस कशाला थांबते, गेले शेताकडे. एकलीच म्हातारी होती पण श्रीमंत. आणि ह्यानं ध्यान ठेवलं होतं तसं. हे ढोंगी साधू, साधूचे लक्षण सांगालो. शांती रूपे नो हे कोणाचे वाईट, वाढवे महत्व वडिलाचे. ज्याने हे सेवा केली, वडिलाचं नाव केलं, त्याला उत्तमची गती पावे. मी सांगालो, लक्ष देऊ नका. आणि अशा ढोंगी साधून काय केलं, पळत पळत जात असताना म्हणला, माय माय मला पाणी दे, पाणी दे. म्हणल्यावर त्या म्हातारीनं काय केलं, म्हातारी लुडला ती थोडी. बापा पाणी देते म्हणली. बरं कुठे विकून आलास, कुठं चालास? म्हातारीनं सांगितलं. त्या माणसाला विचारलं. ते पाण्यानं व्याकुळ झाला नाही, काहीच नाही. फक्त त्याची म्हातारी कवा जाईल ना आपण कवा हे इथलं हानाव, हे भावना होती, फक्त भावना. तरी म्हातारी म्हणले, बाबा कुठं आलास आणि कुठं चालास? मसनातून आलो म्हणला आणि बोंद्यात चालू म्हणला. मसनातून आलो आणि आता बोंद्यात चालू म्हणला. असं म्हणल्याबरोबर ते म्हातारी म्हणली, बाबा काय बाका झालं, मी आधी ते पाणी. तशीच खरबड खरबड उठली, तांब्या भरून घेतली, म्हणे पे म्हणले. पेला. म्हणले, बापा बोंद्यात कस काय चालास? मला
एक गोष्ट सांग म्हणली. ते म्हणला सांग सांग. काय नाही म्हणला, म्हणजे काल परवाच लेक गेली म्हणली आणि बोंद्यातच गेली म्हणली, मला भेटली होती म्हणला. ह्यानं वरपांग सांगलं, मला भेटली होती म्हणला. काय म्हणली? काय नाही म्हणला, तिचं काही संग फिंग काढून घेतली होतीस की नाही? ह्याला पक्क 100% डोंगी होता ना. ते मला घेतले होते, ते दे म्हणले म्हणला, मला दे म्हणले म्हणला. म्हातारी भोळी बिचारी. माईची माया कशी असते? लेक माईची माया जगात नाही. आणि ज्याची माय गेली त्या माईची आठवण त्या लेकाला माईला जाणकार बरं. अशा आमच्या साहेबासारखे नाही त्याचं वचन पाळणारे मग ते काही नाही. मग ते आता आजच्या कालच्या जे बाया झाल्यात की नाही, ते बाया माई बी तोडायला आणली का आमच्या तोडायचं तुमचं काय? आम्ही संकीर्तनकार स्वतःच्या तोडायचं तुमचं काय सांगायचं? वाचून रात्रंदिवस हा तू सांगलास नाही त्या तंड्याला तेच बरं केलास, माझं काही सांगू नको, बस संपलं. पुढलं विचारच संपला, सांगायचंच विचारलं. असली गती झाली. ते तुम्ही म्हणसाल तुमचं असं झालं तर तुम्हाला फार बाका वाटते, आमचं झालं. आमचं नाही वाटत तसं, पण तुम्हाला वाटतं वेच असं झालं काय? इतकं नाही, असं नाही. म्हणून तिनं पाणी सांगितलं, पाणी दिलं. मग तिनं म्हणली बाबा 1-5 मिनिटं थांब म्हणली. हाय म्हणली, मी देते काढून. तिनं पूर्ण गतोळ ठेवलं होतं काढून. 13 दिवसाच्या अगोदर ते पूर्ण गतोळ घेतलं आणि त्याच्या हवा. मग ते गतोळ काही कमी नव्हतं. आता साहेबांना मंबून आणलेलं गतोळ कमी असते का? आता हे बांधकाम केलं, उरलेलं काही असलच की हो. हे भजण्याला वाटोळ केलं, आज गावात जेवण केलं, काही तर चांगलंच की. मग थोडं फार तर संध्याकाळी सापडेल की नाही हो, करायचंच म्हणलं कुणाला. तशा पद्धतीने म्हातारीनं ठेवल्याला पूर्ण काढून आणलं दिलं. पण ह्याच्या जीवाला रुकरुक झाली. आता म्हणला मी इथून कसं जायचं? ते वाट सोडून आता हे माळापुळा निघून जायचं नाही, असं जायचं नाही. कारण आपल्याला मागं लागते ना. त्या त्यानं असं लिंबूटचा मार्ग धरला, आडमार्ग धरला. आणि त्या ठिकाणी दुपारची वेळ झाली, ढोरं फिरं सगळं चारून लेक बाळ सगळं कंपनी आली. माय म्हणले झालं का जेवायला? लेक म्हणला माय माझ काय केलीस का? लय हुरहुर करू नको म्हणला, लढू नको म्हणला, जे झालं ते झालं, मी हाव की तुम्हाला असं धीर देऊ लागला. ते म्हणले बापा चांगलं झालं, पण म्हणजे मुक्ताची गावचा एक माणूस आलता म्हणले. मुक्ताच्या गावचा? हा, थोडं छत्रंग माणसाच्या तेव्हाच लक्षात येते. म्हणला काय म्हणला? काय नाही म्हणले, मुक्ताच्या गावचा आला म्हणला. म्हणले माय मी मुक्ताच्या गावाला गेलतो, तुझं काही गटोड आहे का ते मला दे, मी नेऊन देतो. मग मी दिले म्हणजे मला थोडा आनंद झाला. मुलगा म्हणून डोसक्यात हाणून घातला. माय म्हणला आता माय आहे काय कथा झाली म्हणला. बरं दिलीस म्हणला. सगळं दिलीस? हो सगळं दिलं, मी काही ठेवलं नाही, कारण ते नेऊन देतो म्हणला. बरं कुठे गेला म्हणला हे सांग. ते असाच गेला म्हणून, असाच गेला. पण ते पेट हुशार होता ना मुलगा. जसा गेला तसं त्यानं घोडं घेतलं, गाडी मारली घोड्यावर टांग, गेला त्या शोधायला. पण त्याच्यापेक्षा चोर म्हणजे चोर महाठकच हो. आजकालचे चोर काही कमी नाहीत. ते चोर जर गेला, असं ऊस होता की नाही आता, हे खाली ऊस कोणाचा आहे, त्या ऊसामध्ये एक माणूस पाणी धरू लागतं, दार धरू लागतं. त्या दारा धऱ्यापाशी गेला, त्याला म्हणला मी थोडं पाणी धरतो दा. म्हणला थोडं घोडं माझं बांध बरं येतं म्हणला, मला जर हे बांधताय ना. त्याला घोडं बांधायला लावलं. आणि ते चोर कोण म्हणला? हे चोर म्हणला. आणि चोर गेला मध्ये उसात, आणि ते घोडं त्यानं बांधलं तिथं. त्या माणसानं पाठीमागे म्हणला बापा, आणि म्हणला इथून कोण माणूस गेलं काय? गेलं बाबा म्हणला उसामध्ये. माणूस उसामध्ये गेलं म्हणला की ते चोर उसात गेलं म्हणला. आता उसात गेलं म्हणलं, ह्या मुलानं काय केलं, घोडं बांधलेलं बघितलं आणि तो म्हणून शोधू लागला मुलगा. त्या चोरानं काय केलं, ते गटोडं आणि त्याच्या बसलं घोड्यावर, आणि घोड्याला टांग जी मारली, राईट निघून लिंबूडच्या पलीकडे. आणखी त्याचा पत्ता नाही, तळ्याच्या पलीकडे आहे का त्या तळ्यातच आहे त्याचा काही पत्ता नाही. असं निघून गेलं. मग छखून लेक आला आणि घरी माईला म्हणला माय कसं झालं? काय ना बापा म्हणले मी दिले, तू कुठवर गेलतास? मी एकच गेलतो म्हणला, तुझ्या वचनाचं मी वचन पाळलं म्हणला. मायनं दिले सनगाचे जोड आणि म्या दिलं गांडी खालचं घोड. आता
आता मला दोघांची बरोबरी झाली, आता काहीच नाही. म्हणून आता आताचे काय सांगालो मी, भक्ती कमी युक्ती जास्त, ज्ञान कमी पैसा जास्त. आता आमच्या इथे एक काल कार्यक्रम झाला, 41,000 रुपये नेले, 41,000 रुपये. कीर्तनकार नाही फक्त ते 41, फक्त त्याने फक्त पेटी बांधली होती. तर ते माणसाचे आता गाव आहे तिथं आमचं ढगे पिपळ गाव, त्यानं रात्र दिवसभर त्याने अशी आम्ही भागवत होतो गोरखनाथाचे ते गाणे म्हणले, आणि दुसऱ्या गावात जाऊन कीर्तन केलं मोठा आळंदीला. आणि खरंच गाणार माणूस भुलतही बी हो, नंबर 1चं गायन केलं, त्याला वाटलं खरंच. आणि त्यानं 1.5 लाखाची चोरी चोरू आहे. आता कुणाला साधू म्हणावं, कुणाला ह्या काळामध्ये करावं. ओरे भगवा झाला नाम, ओरे भगवा झाला नाम, भगवा झाला नाम, ओरे भगवा झाला नाम, ओरे भगवा झाला विचार करायचा. आपल्या शेवालाल महाराजांना कोणता उपक्रम राबविला सांगा बरं. सर्वात कोणता उपक्रम राबविला, जास्ती सेवा कायची केली? गायीची सेवा. मग त्यांनी गायीची सेवा केली. आपण एक तर त्याच्यातलं थोडं उपक्रम राबवावं का? नाही. कारण आपल्या माग रात्रंदिवस तळमळ आहे. त्यांनी तळमळ केली तशी आपली नाही, म्हणून त्यांचंच नाव राहील, आपलं नाव राहणार नाही. आपण फक्त आहोत कोटपर्यंत संसारापुरते. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आपला संसार आहे ना तेवढ्याच पुरता आहो, आपण नाही. आपलं गेलं ना 13 दिवस झाले की आपलं कोणीच नाव घेणार नाही, हे लक्षात ठेवायचं. उभारीला ध्वज तीनो दिवारी, उभारीला ध्वज
चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजची कीर्ती आहे, तीही लोकावरी. मग तशीच कीर्ती संसारात सुद्धा मुलाचीच येते, बापाचीच येते, आईचीच येते. तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा. मुक्ताबाई आहे ना, मुक्ताबाई एक साधी बाई होती, साधी, केस एकड, तिच्या डोसक्यात वा, पण जगाला दाखविण्याकरता उग भोळ पण केलं. पण एका ठिकाणी बाईला पुढे आणलं आणि मुक्ताबाई अशी आली. परीक्षा घ्यायची होती. मुक्ताबाईनं मेल्याला माणूस उठवायचं, मान जर फेकून देते ना, अशी त्यात ताकद होती, माणसाला पायाला धरायचं, जाय रे तिकडे म्हणलं की ते माणूस मेलेलं माणूस होत. तेही मुक्ताबाई अशी त्याची खेच. कशामुळे हे सांगालो, कशाबद्दल? शांती रूपेनो हे कोणाचे वाईट. लोकांना जर वाईट केलं आपण करायचं नाही, देऊ द्या, करू द्या. एखाद्याची भावकी असते, भाऊ असो, वाईट असो की कोणता काही असो, मंत्री असो, एकूण एकाचा आजकाल तर कुणाला देखोना झालं. कोण्या महाराजाचं देखोना, भजण्याचं देखोना, भावकीचं देखोना, कर्मचाऱ्याचं देखोना. हे का आहे? हे आजचा नाही, हे सृष्टीचा नेम आहे. ज्या वेळेस पांडव प्रताप वनाला गेले त्यावेळेस शाप होता की बाबा असं का. अर्जुनानं सांगितलं, या इथून पुढे कलियुगामध्ये आम्ही वनवासात आलो ना, कोणी कुणाची निंदा होईल हे शाप देऊन टाकलेला आहे. म्हणून आता हे जे आहे ना, हे ज्याला मानायचं नाही म्हणले, हे होणारच. कारण आम्ही वनात आलो ना, आहे शाप आहे म्हणजे ऋषीचा, भृगु ऋषीचा शाप होता की इथून पुढे कोणी कोणाला म्हणायचं नाही, निंदा होईल आणि वाईट म्हणतील, पण आपण आपल्या पाव्याकडे बघून चालायचं. मग आता हे वाईट वंगळ हे आता चालूच आहे, हे बंद होणार नाही. मग हे कवा बंद होईल? ज्या वेळेस हे सृष्टीचे बंद, चंद्र सूर्य दोन होतील, बुडून जातील, त्यावेळेसच हे बंद होणार. पण त्यातला मधला मार्ग महाराजांनी सांगितला, शांती रूपेनो हे कोणाचे वाईट. आपण आपली बघा, वाढवे महत्व वडिलाचे. म्हणून महाराज काय म्हणतात, आपण आपलं बघा, आपण आपली आपली कलियुगात, हे कलियुग आहे. मी तुम्हाला आधी सांगतो साहेब, आता इथं काही नाही.
कल 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 झाली कलियुगात आणि घरोघरी भांडण झालंय गावोगावात. हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. कुणाच्याच घरी नाही म्हणायचं नाही. कीर्तनकार असो, महाराज असो, पोतराज असो, बाई असो, कोणी असो, असं भांडण नाही असं गाव सांगा मला. नाही तिथं पाणी पडतं. कोणी कुणाचं ऐकत नाही. भांडण गावोगावात राहिल्यास होतच नाही. म्हणून हे का सांगायचं. आपण आपली सेवा करावं, आपली आपण सोडवण करावं. म्हणून हे जे कार्य आहे सत्कार्याची वाट, हे आपण बंद करायची नाही. दुसऱ्याला बंद करू द्या, पण आपली बंद करायची नाही. आपली आपण सेवा चालू ठेवायची. कोणती असो. सासून सासऱ्याची करायची, सासून सुनाची करायची, सुनानं सासूची करायची, बायकोनं नवऱ्याची करायची, नवऱ्यानं पण बायकोचीच करायची. आश्रमाचे फळ तुला म्हणे येते. आश्रमाचे फळ तुला म्हणे येते. आश्रमाचे फळ